नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव ऑफिसमध्ये काम करतोय. रात्रीची वेळ झालेली आहे, म्हणजे संध्याकाळशी होऊन गेलेली आहे. त्यामुळे ऑफिसचं काम आता बहुतेक सगळे एम्प्लॉई गेलेले आहेत आणि अर्णवचं तेवढ्यात लक्ष जातं की तिच्या ईश्वरीच्या लॉकेटकडे त्याचं लक्ष जातं. त्यामुळे तो त्या लॉकेट जवळ येतो, लॉकेट हातात धरतो आणि काहीतरी तो विचार करतोय. काय विचार करतोय बघा प्रेक्षकांनो, लॉकेटला घेऊन. तर लॉकेट बघून त्याला आठवतं की ते तिच्या आईबाबांचं आहे आणि ते तिच्यासाठी किती स्पेशल आहे. ते एकदा लॉकेटकडे आणि एकदा शिलाई मशीनकडे बघतो आणि मग त्याच्यानंतर त्याला आठवतं की लावण्याने त्याला सांगितलं असतं की ईश्वरी देसाईसाठी मी ॲप्रिसिएशन लेटर तयार केलंय. तिने इतकी वर्ष बंद पडलेलं जुनं मशीन सुरू केलं. आय जस्ट थॉट की आपण वी मस्ट ॲप्रिसिएट हर असं ती म्हणते. आणि तेव्हा अर्णव तिला म्हणालेला असतो की मी बघून घेतो म्हणून. आणि मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटंट तो म्हणतो की हेच आहे तिचं खरं अप्रिसिएशन असं म्हणतो. म्हणजे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तिच्यासाठी दुसरं काहीच असू शकत नाही असं त्याच्या मनात आहे. शी डिझर्व्स दिस असं तो म्हणतो त्या लॉकेटकडे बघून. आणि मग तो स्वतःच्याच या निर्णयावर खुश होतो की त्याला पण पटतं. आणि आता बघूया तोपर्यंत काय होतं प्रेक्षकांनो. दादा म्हणत इकडे ना आकाशने एंट्री घेतली बरं का प्रेक्षकांनो. त्याचा आवाज आल्या अर्णव काय करतो, पहिल्यांदा ते लॉकेट ना आपल्या खिशात घालून असं लपून ठेवतो. आणि मग बघूया आता अर्णव पुढे काय सांगतोय आकाशला किंवा काय दोघांचं बोलणं होतंय. आकाश विचारतो निघायचं का म्हणून, तर अर्णव सांगतो की मला थोडासा वेळ आहे. तर आकाश म्हणतो आर यू शुअर. मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो या. तर म्हणतो अर्णव पुढे विचारतो बाय द वे ऑफिसमधला सगळा स्टाफ गेलाय ना घरी असं विचारतो. तर आकाश म्हणतो ऑलमोस्ट सगळे गेलेत, पण पण काय असं आकाश विचारतो म्हणतो पुढे. आणि मग आकाश सांगतो की ईश्वरी आहे अजून असं म्हणतो. तर अर्णव म्हणतो हा मी तिला ते काम दिलं होतं म्हणून स्वतःच सांगतो. आणि मग आकाश पुढे म्हणतो की मी पण थांबू का. तर अर्णव विचारतो नाही नको, तुझं काही काम आहे का, जा तू घरी. तर आकाश म्हणतो नाही म्हणजे तुला कंपनी द्यायला मी थांबू शकतो मग आपण एकत्रच घरी जाऊ आणि एकत्रच डिनर करू असं म्हणतो पुढे आकाश. तर अर्णव ओके म्हणतो, पण बस मग तू तुझं काम करताच आकाशने सांगितलंय. आणि आकाश अर्णवचा चेहरा इकडे वाचतोय आणि तो तरी पण म्हणतो नाही नको राहू दे, तसंही आजची सगळी कामं तर झाली आहेत, बट तुझ्या कामात डिस्टर्बन्स नको असं म्हणतो तो वरती आणि अर्णवला. आणि म्हणतो मी निघतो असं म्हणून तू ये पाठीमागून, तुझं इम्पॉर्टंट जे काही काम आहे ते संपवून ये असं म्हणून सांगतो. आणि अर्णवची मजा घेतोय बरं का आकाश. जरा मजा वाटते या दोघांची बोलणं ऐकायला किंवा मजा बघायला. आणि आकाश निघून गेल्यानंतर अर्णव परत ते लॉकेट आपल्या हातामध्ये काढतो, खिशातला हातामध्ये धरतो आणि त्या लॉकेटकडे बघून स्वतःशीच हसतो. आणि मग काहीतरी ठरवतोय तो आपल्या मनाशीच. आता बघूया त्यानं काय ठरवलंय. आणि दाबात आपला सूटबीट असं कोट बटन लावतो आणि बाहेर केबिनच्या येतो. बघूया आता पुढे काय होतंय ते. तर इथे ईश्वरी ना प्रेक्षकांनो काम करत बसले आणि ती म्हणते इशू सगळे गेले का गं, खूप म्हणजे तूच एकटी राहिलीस, लवकर काम संपव. आणि ती काम संपवायचं आपलं चालू आहे तिचं. आणि अरे देवा माझा फोन असं काहीतरी ती उचलायला जाते प्रेक्षकांनो. आणि आता ती बघा ती फाईल दुसरी चेक करते आणि ती फाईल चेक करते तोपर्यंत अर्णव तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिलाय तिकडे. आणि ईश्वरीचं आपल्या कामात गुंग आहे आणि अर्णव मात्र तिच्याकडे बघतोय, एकदा लॉकेटकडे बघतोय हातातल्या. असं सगळं चालू आहे त्याच्या मनामध्ये. आणि आता तो ते लॉकेट ईश्वरीला देईल का, तुम्हाला काय वाटतं, लॉकेट द्यावं ईश्वरीला का नको, किंवा ईश्वरीची रिॲक्शन काय असेल या सगळ्यांवर, ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्णव मनातल्या मनात म्हणतो हे लॉकेट परत देऊन तिचे आभार मानता येतील, हेच बेस्ट आहे असं परत एकदा तो मनातल्या मनात स्वतःशीच इकडे बोलतोय. आणि आता बघा प्रेक्षकांनो ईश्वरी आपल्याच कामात गुंग आहे, तिचं लक्ष नाहीये. अर्णव पाठीमागून येतो आणि तिला एकदम हाक मारतो, त्यामुळे ईश्वरी दचकते. आणि प्रेक्षकांना आता पुढे मजा होणार आहे, कारण ईश्वरी घाबरल्यानंतर ना तिथला फ्लॉवर पॉट खाली पडत असतो, ग्लास खाली पडत असतो, असं सगळं होतंय. आणि ते पडता इकडे अर्णव आधी तो हातामध्ये ग्लास धरतोय म्हणजे नुकसान वाचतंय आणि ईश्वरी एकदम अर्णवचा हात धरते. असं सगळं सिच्युएशन आहे. ग्लास कसा पकडलाय बघा आणि हात पण कसा पकडलाय बघा प्रेक्षकांना. आणि ते लॉकेट बघा कसं हातामध्ये आहे अर्णवच्या. आणि ईश्वरी अर्णवकडे आणि त्या लॉकेटकडे अशी एकदम शॉक होऊन बघते. आणि दोघांचं धगधग चालू आहे इकडे. तर एकमेकांच्या नजरेत आधी हरवलेत दोघं जण काही मिनिटांसाठी, काही सेकंदांसाठी. ईश्वरी म्हणते अहो सर तुम्ही. आणि मग ईश्वरीचं लक्ष त्या लॉकेटकडे जातं आणि अर्णवचं सुद्धा लक्ष त्या लॉकेटकडे जातं. आता बघूया पुढे ईश्वरी काय बोलते ते. सर माझ्या आईबाबांचं लॉकेट. तर असं म्हटल्यानंतर अर्णव आधी स्वतःच्या हातातला ग्लास टेबलवर ठेवतो आणि म्हणतो
तेच परत द्यायचंय तुला असं म्हणून सांगतो. आणि ईश्वरी शॉक होऊन बघते बरं का अर्णवकडे, आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत नाहीयेत. सर सर असं ती म्हणते इमोशनल होऊन. आणि अर्णव मात्र तिच्याकडे बघून गोड हसतोय बरं का प्रेक्षकांनो. ईश्वरी सुद्धा गोड हसते आणि ती विचारते, सर सर खरंच तुम्हाला हे लॉकेट परत द्यायचंय? तर अर्णव म्हणतो की हो, तू माझ्या आईचं किती वर्ष बंद पडलेलं मशीन तू चालू करून दिलंस, तू पुन्हा सुरू केलंस ते मशीन, त्याच्या बदल्यात तुला काहीतरी द्यायचंच होतं. आणि म्हणजे अचानक मला स्ट्राईक झालं की याच्यापेक्षा व्हॅल्युएबल, या गोष्टीपेक्षा व्हॅल्युएबल तुझ्यासाठी कुठलीच गोष्ट असू शकत नाही असं तो म्हणतो. आणि ईश्वरी पण मान डोलावते आणि हो म्हणते. आणि मग अर्णव घे म्हणतो ते लॉकेट तिला. आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरी हसत हसत खुश होते. आपला हात अर्णवच्या आणि त्या लॉकेटच्या अशा पुढे पसरते, तर अर्णव ते लॉकेट तिच्या हातामध्ये ठेवतो. तर प्रेक्षकांनो ईश्वरीला ते लॉकेट परत मिळाले, त्यामुळे ती खूपच इमोशनल होते. पण प्रेक्षकांनो तुम्हाला वाटतंय तसं काहीही घडणार नाहीये. काय घडलंय ते बघूया प्रेक्षकांनो पुढे. ईश्वरी त्या लॉकेटकडे आणि अर्णवकडे खूप प्रेमाने बघ. आणि प्रेक्षकांनो ते लॉकेट हातात घेतल्यानंतर, अर्णवकडे बघितल्यानंतर ईश्वरी काय करते बघा प्रेक्षकांनो. अचानक ना आपल्या टेबल जवळ जाते, तिथलाच एक पेपर उचलते आणि त्या पेपरवर ना काहीतरी इथे लिहित असते. आता ती काय लिहिते हे मात्र इंटरेस्टिंग आहे. काय लिहिलं असेल तुम्हाला काय वाटतं? अर्णव तिला विचारतो की हे तू काय करतेस? तर ईश्वरी लिहिता लिहिताच म्हणते 1 मिनिट थांबा सर. अर्णव परत एकदा म्हणतो लेटर लिहून थँक्स म्हणणे पण मी काही केलेलं नाहीये. तर ईश्वरी त्याला परत म्हणते सर तुम्ही थांबा. आणि खुशीत खुशीत ना लेटर लिहिते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहिलाय. लेटर पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी ते लेटर स्वतःकडे असं धरते हातामध्ये आणि ते लेटर अर्णवच्या समोर नेऊन ठेवते आणि म्हणते सर सर हे घ्या माझा इस्तिफा, माझं रेजिग्नेशन लेटर. आणि हे ऐकून प्रेक्षकांनो अर्णव शॉकिंग मोडवर गेलाय. ईश्वरी पुढे त्याला म्हणते की ज्यासाठी मी इथे नोकरी करत होते ते लॉकेट तर तुम्ही मला परत दिलं, आणि त्यामुळे मी आता नोकरी कशासाठी करू असा प्रश्न ती विचारते अर्णवला. ईश्वरी पुढे म्हणते की आता सोडतीये मी ही नोकरी, मी माझ्या घरी इंदोरला परत जाणार असं ईश्वरी सांगते. आणि हे तर ऐकून ना, हे सगळं ऐकून अर्णव एकदम शॉक होतो आणि त्याला कळत नाही की ती अशी एकदम असं वागेल असं वाटलं नव्हतं. ईश्वरी पुढे म्हणते सर 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 थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप खूप थँक्यू सर असं म्हणते ती. लवकरच मी इथून जाईन असं म्हणते. आणि प्रेक्षकांनो अर्णव जोरात नाही जायचं असं ओरडतोय आणि ईश्वरी त्याच्याकडे आता बघते. आणि प्रेक्षकांनो आता जे काही आपण बघितलं की ईश्वरीने रेजिग्नेशन लेटर दिलंय, हे सगळं अर्णवचं स्वप्न आहे. त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की अर्णवने अजून तरी ते काही लॉकेट दिलेलं नाहीये. आता तो नाही जायचं ओरडल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे एकदम बघतीये आणि त्याला हाक मारते सर, पण मी कुठेही जात नाहीये तुमच्या परमिशन शिवाय असं ईश्वरी सांगते. आणि मग अर्णव हा हा म्हणतो आणि ते असं म्हणत खिशात हातातलं जे लॉकेट आहे ना ते हळूच खिशामध्ये टाकतो. तर ईश्वरी ना त्या असं हाताकडे बघते आणि असं म्हणते आणि अर्णवला आपल्या केबिनमध्ये परत जायला निघतो. तोपर्यंत ईश्वरी पाठीमागनं त्याच्याकडे बघत असते. तर अर्णव आपल्याच विचारात आणि तो म्हणत असतो मनामध्ये की मी इंदोरना लगेच नोकरी सोडून जाईल, पण परत येणारच नाही ती ऑफिसला, आणि मी काय करू असं म्हणून त्याच्या मनात आहे. ती जाऊ नये असं का वाटतंय मला, असा प्रश्न आता अर्णवला पडलाय बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं, का ईश्वरी जाऊ नये असं वाटत असेल अर्णवला? कुछ तो गडबड आहे ना. आता बघू पुढे काय होतंय ते. तर ईश्वरी विचारते काही आहे का आता, तर काही द्यायचं होतं का असं परत एकदा म्हणते. आणि मग अर्णव काय करतो बघा प्रेक्षकांनो, तो ना असं काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही, तिकडनं गप्पच उभा राहतो तिथे. ईश्वरी परत एकदा त्याला सर अशी म्हणून हाक मारते आणि परत म्हणते काही द्यायचं नव्हतं, काही बोलायचं होतं का तुम्हाला असं विचारते. द्यायचं नाही तर काहीतरी बोलायचं असेल असा प्रश्न तिला पडला. आणि ईश्वरीला मात्र बिचारीला काही कळत नाही की यांचं काय चाललंय. आणि मग ईश्वरी म्हणते की सर थोडं कन्फ्युजन आहे. तर लगेच अर्णव म्हणतो अजून आहेच का तुझं कन्फ्युजन. मग ईश्वरी म्हणते म्हणजे काही द्यायचंही नव्हतं, काही बोलायचंही नव्हतं. तर मग त्याच्यानंतर अर्णव लगेच ओरडून विचारतो मग अशी दिलेलं काम कम्प्लीट नाही ना झालं अजून. ईश्वरी नाही असं म्हणते. मग अर्णव म्हणतो उशीर झालाय की ते काम तू उद्या कम्प्लीट कर असं सांगतो, घरी जा तू असं म्हणतो. आणि मग ईश्वरी म्हणते अहो पण सर असं पुढे बोलायचा प्रयत्न करत असते, पण या अर्णवचं काहीतरी बिनसलंय हे तिला कळतं, त्यामुळे ती बोलायचं धाडस करत नाही तर उगीच भांडाभांडी होणार. आणि अर्णव सरळ तिकडनं निघून केबिनमध्ये येतो परत तिला घरी जायला सांगून. आणि ईश्वरी हां असं म्हणतो, असं का वागतोय हा भडकूचंद असा प्रश्न तिला पडला. आणि काय वागतोय प्रेक्षकांनो अर्णव असा. प्रेक्षकांनो इकडे बघा वल्लरी विचारते लावण्याला काय ग लावण्या, तुला दरवेळी कारमध्ये बसूनच का बोलायचं असतं असं म्हणून. तर
लावण्या तिला वल्लरी मला म्हणते की कारण कारला भिंती नसतात आणि भिंतीला असलेले कान आपलं बोलणं ऐकू शकतात, म्हणून मग हे सगळे म्हणजे म्हणून इथे बोलायचं आणि एवढं अर्जंटली तुम्ही का बोलवून घेतलं. तर वल्लरी म्हणते तुझ्या त्या लाडक्या ईश्वरी देसाईची पत्रिका मागून घेतली आमच्या त्या आगाऊ आजीने, आणि एकदा का गुरुजी मुंबईत आले की अर्णव आणि ईश्वरी देसाईची पत्रिका जुळते की नाही ते बघणार आहेत. हे ऐकल्यानंतर लावण्या शॉक झाले आणि मग वल्लरी पुढे म्हणते काय बसला ना धक्का, हळूहळू सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून अशा सरकन सुटत चालल्यात लावण्या. मग लावण्या म्हणते ओ गॉड. मग वल्लरी म्हणते गॉड नाही मी वाचवू शकते तुला या सगळ्या त्रासातून असं म्हणते. आणि मग लावण्या म्हणते म्हणजे ती काय करणार आहात तुम्ही असं विचारते, म्हणजे त्या जीव घेणार आहात का त्या ईश्वरीचा. तर वल्लरी म्हणते नाही ग लावण्या, प्रत्येक वेळेला जीव घेण्याची गरज नसते अगं, जे काम सुईने होण्यासारखं असतं त्याच्यासाठी तलवार का काढायची. माझा प्लॅन इतका फुलप्रूफ आहे की त्यामुळे तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत असं वल्लरी आता लावण्याला सांगते. आणि माझा प्लॅन फेल होण्याची 1% सुद्धा शक्यता नाही असं म्हणते. या वल्लरी पाटीलचा शब्द आहे, वल्लरी पाटीलचा असं म्हणते. आणि म्हणते दॅट इज दॅट. मग लावण्य म्हणते दॅट इज दॅट व्हॉट मामी, व्हॉट इज युअर प्लॅन, प्लीज टेल मी असं म्हणते. जे काही करायचं आहे ना ते मी ईश्वरी देसाईच्या पत्रिकेच्या मदतीने करणार आहे असं आता वल्लरी सांगत असते पुढे. लावण्य म्हणते आता पुढे सांगाल का नेमकं काय करणार आहे ते, किती म्हणजे सस्पेन्स खाताय. तर वल्लरी म्हणते होल्ड ऑन, सगळ्यात आधी माझ्याशी नीट बोलायला शिकायचं, सवय लावून घ्यायची असं लावण्याला सांगते. कारण आता मी तुझी मामे सासू होणार आहे ही गोष्ट 101% कन्फर्म आहे. लावण्या म्हणते ओके होणाऱ्या मामी सासू, आता तरी सांगाल का काय आहे तुमच्या मनामध्ये असं लावण्या विचारते. आणि प्रेक्षकांना आता एक घोळ होता राहणार आहे, कारण तेवढ्यातच प्रेक्षकांना इकडे मॉम असं म्हणून ना आकाश हाक मारतोय, लावण्याच्या गाडीवर नॉक करतोय. इकडे वल्लरी सांगत असते की मी जे सांगते ते कुणालाच कळता कामा नाही असं म्हणून. आणि आता आकाशला बघून या दोघींचे डोळे बघा कसे झालेत ते. आकाशला बघून वल्लरी आणि लावण्य मात्र दोघी शॉकिंग मोडवर गेलेले आहेत. आणि आकाश सुद्धा तेवढ्यात शॉक झालाय की वल्लरीला आणि लावण्याला तो एकत्र बोलताना बघून. तर तो विचारतोय व्हॉट ए कॉम्बिनेशन, मॉम आणि लावण्या असं तो पुढे म्हणतो. आणि म्हणतो तुमची एवढी चांगली मैत्री कधीपासून झाली असं विचारतो. लावण्या इकडे स्वतःचीच असते. आकाश पुढे म्हणतो आय एम सरप्राईज. तर लावण्या म्हणते या. तर मग त्याच्यानंतर आकाश म्हणतो तुम्ही अशा ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये कारमध्ये बसून काय बोलताय. तर लगेच आता लावण्यात सावरून घेते, म्हणते ते मी शॉपिंगला गेले होते ना तेव्हा या भेटल्या होत्या मला तिथे, सो मी म्हटलं की चला मी तुम्हाला ड्रॉप करते आणि माझ्या काही बॅग्स इथनं घ्यायच्या होत्या म्हणून मी इथे आले होते असं म्हणून लावण्य आता बाजू सावरून घेते. तर वल्लरी पण लगेच असं म्हणते. आणि मग आकाश म्हणतो घरी चल ना. तर वल्लरी म्हणते मी सुद्धा तिला तेच म्हटलं पण तिला कुठे बाहेर जायचं, चल ना आपण निघूया असं म्हणून वल्लरी आता लावण्याच्या गाडीतून उतरते. आणि प्रेक्षकांनो लावण्या कशी बघते बघा. वल्लरी पुढे आकाश बोलतात तर आकाश म्हणतो मॉम तू शॉपिंगला गेली होतीस ना. तर वल्लरी म्हणते की हो. तर आकाश म्हणतो अगं मग तुझ्या शॉपिंग बॅग्स कुठे आहेत. आता वल्लरीला प्रश्न पडला की आता उत्तर काय द्यायचं. तर लावण्या म्हणते इकडनं खाणाखुणा करून काहीतरी सांगते. आणि मग त्याच्यानुसार ना इकडे वल्लरी सांगते की मी शॉपिंग मला काही आवडलंच नाही आणि त्यामुळे मी शॉपिंग काही केलेच नाही. तर शी इज व्हेरी चुझी आय टेल यू असं म्हणते. आणि मग इकडे तू इतके प्रश्न का विचारतोयस मला असं वल्लरी म्हणते. आणि म्हणतो तू काय डाऊट घेतोयस का माझ्यावर. नाही मॅम सहज विचारलं मी असं म्हणतो. आणि का डाऊट घेण्यासारखं काही आहे का असा परत प्रश्न करतो. त्यामुळे आता दोघींची ते ततपप होते. वल्लरी म्हणते नाही काहीच नाही, मला ना शॉपिंगसाठी फिरून इतकी भूक लागली, चल चल घरी जाऊया असं म्हणून घेऊन जाते. बाय लावण्या असं म्हणून बाय बाय करतात दोघी जणी एकमेकींना. आणि लावण्या लगेच मनातल्या मनात विचार काय करते बघा प्रेक्षकांनो, या मामींचा काय प्लॅन होता ते काही कळलंच नाही आपल्याला असं म्हणते. काय प्लॅन असेल पण इतका फुलप्रूफ प्लॅन काय केला असेल किंवा काय असेल त्यांच्या मनामध्ये. तर प्रेक्षकांनो अर्णव आता परत केबिन मध्ये आला आहे. तो केबिन मध्ये फेऱ्या मारतोय आणि त्या लॉकेटकडे एकदा बघतोय आणि परत त्याच्या मनात तोच विचार चालू आहे का दिलं नाही मी तिला लॉकेट. इतकी छोटी गोष्ट होती पण मी ती सुद्धा नाही करू शकलो असं तो स्वतःच्याच मनात बोलतो इथे. आणि म्हणते ते ठेवून घेतलं मी ते लॉकेट, हे लॉकेट तुला घे असं एवढंच म्हणायचं होतं पण मी काहीच नाही बोललो, काय झालंय असं म्हणून तो स्वतःच्याच विचारात आहे इकडे.
लॉकेट दिल्यावर रिझाईन करेल असं त्याच्या मनात येते. तोपर्यंत तिकडनं ईश्वरी विचारात येऊ का, मग अर्णव तिला कमी असं म्हणतो. आणि आता ईश्वरी आतमध्ये आली आहे. प्रेक्षकांना आता बघा पुढे मजा मजा होणार आहे. सर हे, आणि मग तिचं लक्ष जातं तर त्या नेकलेसच्या त्या पीसवर ना तिथे लॉकेट नसतं. आणि एकदम ती पॅनिक होऊन म्हणते, सर सर माझ्या आई बाबांचं लॉकेट. आणि ते लॉकेट तिला टेबलवर दिसल्यावर ती हातात मध्ये घेते. माझ्या आई बाबांचं लॉकेट इथे का पडलंय असं विचारते ती अर्णवला उलटा प्रश्न. असं तुम्ही काढून का टाकलंय असं म्हणून, नक्की काय सुरू आहे तुमच्या मनामध्ये सर असं ती परत विचारते. नाही 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 आता आलं माझ्या लक्षात असं म्हणते. तुम्ही ना त्या ॲप्रिसिएशन लेटरवर साईन सुद्धा करायला तयार नव्हतात आणि त्याच्यानंतर एवढं सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणायचं नाहीये मला असं ती आरोप करते बरं का आता अर्णववर. आणि अर्णव बोलायचा प्रयत्न करत असतो पण ती बोलायलाच देत नाही. आणि ईश्वरी म्हणते आता तुम्ही माझ्या लॉकेटचं काहीतरी करायला निघालात. अर्णव म्हणत असतो हे बघ, आणि नाही सो तुम्ही ऐकून घ्या माझं, हे बघा या आईबाबाच्या लॉकेटसाठी ना मी इथे नोकरी करते असं आता ईश्वरी परत एकदा सांगते अर्णवला. नाही 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 म्हणते, माझ्या ना आता सगळं लक्षात आलंय, मला आता सगळं समजतंय. तुम्ही माझ्या आईबाबाचं लॉकेट इथून काढून टाकायला निघाले होतात ना कायमचं असं म्हणून विचारते. अर्णव म्हणत असतो ऐकून घे. तर ईश्वरी म्हणते तुम्ही माझं ऐकून घ्या सर. आणि शेवटी अर्णवचा इथे राग येतो अर्णवला आणि तो म्हणतो बास असं म्हणून. आणि म्हणतो चालू झाली का तुझी बडबड असं विचारतो. अशा चीप गोष्टी करत नाही मी, यू गेट इट का असं विचारतो. तर ईश्वरी म्हणते तसं आहे तर मग हे लॉकेट जागेवर का नव्हतं सांगा ना, हे लॉकेट इथे काढून का फेकलं होतं. तुम्ही असं बोलताय जणू काही हे लॉकेट तुम्ही मला आता परतच करणार होतात असं म्हणून ती म्हणते. आणि अर्णव म्हणतो ऍक्च्युली ते मी. तर ईश्वरी म्हणते ऍक्च्युली ते मी काय नाहीच करणार तुम्ही ते लॉकेट परत, कारण मला खात्री आहे मी जोपर्यंत तुमचे पैसे परत करत नाही तोवर तुम्ही माझं लॉकेट परत करणार नाही, मला चांगलंच माहितीये. तर अर्णव परत एकदा ओरडतो आणि म्हणतो बास कर तुझी बडबड म्हणून, आणि खूप उशीर झालाय तू घरी जा असं सांगतो. गुड नाईट असं म्हणतो. तर ईश्वरी म्हणते जाणारच आहे, मला ना इथे ना तुमच्याशी बहस करत बसण्यास ना काहीच इंटरेस्ट नाहीये सर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा हे लॉकेट मी आईबाबांच्या लॉकेटला म्हणजे जरा जरी काही झालं ना तरी तर असं म्हणते आणि गप्प बसते. अर्णव तिच्याकडे बघतो तर काय असं विचारतो. आणि तर मुझसे बुरा कोई नहीं होगा, हम इंदर से है असं ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणतो हा मग. तर ईश्वरी परत म्हणते हा मग का, हो मग असं म्हणते. तिला काय बोलायचं आता कळत नाही. मग काय नाही असं गप्प बसते ती. आणि मग लॉकेटकडे एकदा बघते, अर्णवकडे एकदा बघते. ते लॉकेट परत आहे तसं जागेवर घालून ठेवते. आणि अर्णव पण कसा शॉक होऊन तिच्याकडे बघतोय बघा प्रेक्षकांनो. दोघं एकमेकांना टशन द्यायची एकही संधी सोडत नाहीत. फुल टशन मोडमध्ये असतात ना दोघं कायम. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तर ईश्वरी परत येते म्हणते सर 44,850 बॅलन्स लक्षात ठेवा. तर अर्णव म्हणतो माहितीये मला. तर परत ती म्हणते लक्षात ठेवा तुम्ही असं सांगते आणि तिकडनं चिडून निघून जाते. आणि अर्णव धप्पकन तिकडे खुर्चीत बसतो बरं का. सगळ्या त्याच्या डोक्यामध्ये कसं झालेलं आहे. आणि तो स्वतःशीच म्हणतो नसती थांबली, तिला जर काही मी लॉकेट परत दिलं असतं ना तर 1 सेकंद सुद्धा ती नसती थांबली. सो मला का प्रश्न पडतोय, मी का इतका रेस्टलेस होतोय असा प्रश्न अर्णवला पडलाय. जाऊ दे की तिला असं स्वतःशीच बोलतोय तो प्रेक्षकांनो. कुछ तो गडबड आहे, काहीतरी होणार आहे. पण अर्णव मात्र विचारात आहे मला का जाऊ द्यायचं नाही तिला असं. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागात इकडे नम्रताना ईश्वरीला अर्णव सरांबद्दल विचारत असते आणि ईश्वरी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं देते. त्यामुळे नम्रताला एक वेगळंच म्हणजे वेगळं वाटतंय तिच्या चेहऱ्याकडे बघून. आणि उद्याच्या भागात इथे अर्णव आणि ईश्वरीची परत धडक होते. आणि नेमकं काय आता वातावरण होणार ऑफिसमधलं हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघत राहा रिव्ह्यू तू ये रे माझा मितवा.